खामगाव तालुक्यातील झोडगा गट ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सुरू असलेलं उपोषण अखेर 5व्या दिवशी मागे घेण्यात आलं। प्रशासनानं दिलेल्या लेखी आश्वासनानंतर उपोषणकर्त्यांनी आपलं आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला। वारंवार तक्रारी करूनही भ्रष्टाचारावर कारवाई होत नसल्यानं 13 ऑगस्टपासून हे आमरण उपोषण सुरू करण्यात आलं होतं। सोमवारी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सखोल चौकशीसाठी 5 दिवसांचा कालावधी मागितला। या कालावधीत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई व निलंबन करण्याचे लेखी पत्र देण्यात आले। यात दोषी आढळणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक आणि सदस्यांवर कडक कारवाईचे आश्वासन मिळाले आहे। मात्र दिलेल्या मुदतीत ठोस कारवाई न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। आपण जिल्हा स्तरावरून चौकशी केली म्हणजे आणखी चांगल्या पारदर्शक पद्धतीने ती चौकशी होणार आणि आपल्याला अपेक्षित जशी चौकशी आहे त्या पद्धतीचं ते अहवाल येणार म्हणून सरांनी त्या दिवशी आपल्याला आश्वस्त केलं होतं। परंतु 10 दिवसाचा कालावधी होता म्हणून आपण त्या दिवशी त्यासाठीचा माघार घेतली होती। परंतु सरांसोबत माझं सकाळी पण बोलणं झालं आणि सरांनी आपली जी म्हणणं होतं की अहवाल आल्यानंतर 5 दिवसात आपण कारवाई करावी, तर त्या पद्धतीचं लेखी आपल्याला या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहे। साहेबांनी आम्हाला लेखी स्वरूपामध्ये पत्र दिलेलं आहे की या 5 दिवसामध्ये जे जे भ्रष्टाचारी लोक आहेत त्यांच्या चौकशी केल्या जाईल। चौकशी करून त्यांना कायदेशीर कारवाई करून निलंबित केलं जाईल आणि एवढंच नव्हे तर या चौकशी केल्याच्या नंतर या घटनेशी जे जे संबंधित आहे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, त्यानंतर सदस्य यांच्यावर देखील आम्ही कायदेशीर कारवाई करू असे त्यांनी आम्ही लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे। त्यांच्या आश्वासनाचा आम्ही मान सन्मान केलेला आहे आणि आमचं जे काही गेल्या 5 दिवसापासून खामगाव येथे आमरण उपोषण सुरू होतं त्या आमरण उपोषणाला आम्ही फक्त 5 दिवसाचा स्थगिती दिली आहे। जर या 5 दिवसामध्ये जर त्यांनी योग्य चौकशी आणि कायदेशीर कारवाईचं जर आम्हाला पत्र आणि अहवाल पाठवला नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र गतीचं आंदोलन आम्ही करणार आहे असं आम्ही साहेबांना सुद्धा आमच्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे।